त्या चारही भावंडांकडे पाहून चांगदेव महाराजांना लगोलग ज्ञानदेवांच्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय आला. श्री चांगदेव त्यांच्या चरणी लीन झाले आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार सुरू झाला. आई वडिलांच्या देहत्यागानंतरही या भावंडांची संन्याशांची मुलं म्हणून हेटाळणी होतच होती. पैठणच्या धर्मसभेत आपल्याला न्याय मिळेल या आशेने ही भावंड पैठणला आली. ज्ञानदेवांनी आपल्याला शुद्धीपत्र मिळावं अशी मागणी त्या धर्मसभेत ठेवली. परंतु त्या धर्मसभेने त्यांची ही मागणी धुडकावून लावली. तेथील काही धर्म मार्तंडांनी या मुलांची चेष्टा आरंभली. ज्ञानेश्वर नाव ना तुझे, स्वतःला फार ज्ञानी समजतोस ना. तो बघ समोरून रेढा येतोय, त्याचे नावही ज्ञानाच आहे. तू आणि तो सारखाच ना रे. विद्वान पंडित हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. या रेड्याच्या आणि माझ्यात खरोखरीच काहीही फरक नाही. आणि काय रे, तू स्वतःला वेदांती म्हणतोस ना, मग तुझी वेदांची भाषा या रेड्यालाही अवगत असली पाहिजे. हो आहे ना, कारण आमच्या देहात एकच आत्मा आहे. हो ना, तर मग ह्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणून दाखवा. ज्ञाना म्हण, ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा चमत्कार पाहून सर्व विद्वान पंडित निघून गेले आणि या भावंडांचे हे अलौकिक सामर्थ्य आणि तेज पाहून धर्मसभेतील पंडितांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं. नामदेवासोबत तीर्थयात्रेला पंढरपुरात समारोप केल्यानंतर त्यांना घेऊन ज्ञानेश्वर आळंदीत परत आले आणि काही दिवसांनी ज्ञानेश्वर माऊलींनी आपला संजीवन समाधी घेण्याचा विचार निवृत्तीनाथांजवळ बोलून दाखवला. समाधीचा दिवस ठरला कार्तिक वद्य त्रयोदशी. या पृथ्वी तलावर आपलं कार्य परिपूर्ण झालं आहे याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींना झाली आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी इसवी सन 1220 मध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली.